नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे. आज आपण शिरूर शहराच्या एसटीपी प्लांट जवळ आलेलो आहोत आणि शिरूर शहरामध्ये जे काही सांडपाणी येते या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि हे सांडपाणी नदी पात्रामध्ये किंवा या ठिकाणी जे झाडं आहेत त्याच्यासाठी जे स्वच्छ झालेलं पाणी त्याचा वापर केला जातो आणि या ठिकाणी मेकॅनिक आहेत. त्यांच्याकडून आपण या प्लांट विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय व्यवस्थित माहिती या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि या ठिकाणचे वॉचमॅन सुद्धा या ठिकाणी प्रत्येक पॉइंटवर जाऊन कशा पद्धतीने ही प्रक्रिया होती. आता ही प्रक्रिया होत असताना अनेक दिवसापासून लोकांच्या मनामध्ये अनेक शंका होते. हा एसटीपी प्लांट चालू नाहीये, त्याचं काम होत नाहीये, परंतु विद्यमान आमदारांनी याच्यावर सातत्याने फोकस करून हा एसटीपी प्लांट व्यवस्थित परत पूर्वत चालू करून घेतला आणि येणाऱ्या काळामध्ये जे सांडपाणी जास्त प्रमाणात येणार आहे त्यासाठी पूर्वनियोजित याच्यासाठी बी दुसरा प्लांटच्या विचारामध्ये या यंत्रणेचा काही भाग यामध्ये केला जाणार आहे. तर आपण या संदर्भामध्ये जे स्वच्छता विभागाचे अधिकारी आहेत आदित्य बनकर साहेब या स्पॉटवर आल्यानंतर आणखीन आणखीन माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क केला, परंतु काही कारणामुळे त्यांनी आपला फोन रिसिव्ह नाही केला. परंतु याची जर कॅपॅसिटी जर पाहिली तर या एसटीपी प्लांटची 6 MLD इतका आहे आणि खरंच वाढती लोकसंख्या आणि येणारं सांडपाणी याचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा प्लांट येणाऱ्या काळामध्ये खूप छोट्या प्रमाणात याचं स्वच्छता पाण्याचं जे आउटलेट आहे हे कमी प्रमाणामध्ये त्याची स्वच्छता होती. तर येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्लांटची पुढल्या येणाऱ्या काळामध्ये याची गरज आहे आणि या स्पॉटवरून आम्ही शिरूरकरांना या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणच्या एसटीपी प्लांटची माहिती देण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे. याच्यानंतरची काय प्रोसिजर आहे इथून मोठं झाल्यानंतर पाणी इकडनं येतं, मग इथं वर जातं. असं वर गेल्यानंतर पाणी जातं इकडून मायला खाली पडतो. इथं काय होतं? मायला खाली पडतो सर. 244 मिनिटची सायकल असतात याला. काय काय 244 मिनिटची सायकलिंग असतं. अच्छा 244 काय सायकलिंग बर. याच्यानंतर हे पुढे जातं पाणी ताप होऊन आपलं ते झाडांना पाणी देणं पडतं सर त्याला. बर. आता हे काय हा काय टँक आहे का? एसबीआय टँक आहे सर, सगळ्यात मोठा का? जुनी का सर. बरं याची कॅपॅसिटी काय? कारण आपण हे भरत सांगतो त्याला. यो किती डीप आहे आणि किती रुंदीचा आहे, काय आयडिया याची? 50 फूट रुंदीचा सर. रुंदीचा आहे. अच्छा बर. आणि याच्यानंतर हा एक टँक दिसतोय इथे शेजारी, याचं काय? ते दोन्ही सेम एकच सर. दोन्ही सेम आहेत. हो. बरं याच्यामधून आता याच्यानंतर हे पाणी कुठे जातं? बगीचाला युज करता. आणि जास्त झालेलं पाणी कुठे जातं? नदीला जातं सर. तर पाण्याचे जिथं आउटपुट होतं चांगलं पाणी ते कुठे स्पॉट बाहेर पडणारं पाणी, बरोबर. तर आता हे पाण्याची क्वालिटी कशी आहे, म्हणजे हे पाणी कुठे जाते? चांगलं पाणी सर. आपण बगीचाला युज करतो सर. चालू करून दाखवतो आम्ही तिकडे. याचा काय काय उपयोग होऊ शकतो आपण आपल्याला? बगीचा युज करू शकतो, झाडांना पाणी देऊ शकतो सर याला. अच्छा, म्हणजे आपण जसं स्वच्छ पाणी असतं त्या प्रमाणामध्ये पाण्याचं काहीतरी उपयोग होऊ शकतो. उपयोग होऊ शकतो. डिकेंटर म्हणजे याचं काय काम काय याचं? पाणी बाहेर जातं सर. स्वच्छ पाणी बाहेर जातं याच्यातून. बरं हे चालू आहे का आता? आता सध्या बंद. अच्छा, मग आता आउटडोअरला पाणी काढायचं म्हणलं तर काय करायचं? मोटर लावतो सर. मोटर लावतात. बर ठीक. कारण मी सागर बोला. शिरूर शहरात अनेक वर्षापासून एसटीपी टँक जो शिरूर शहरातला सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो तो अनेक वर्षापासून बंद होता
अशी लोकांमध्ये चर्चा होती, पण आणि वास्तविक सुद्धा हा प्लॅन्ट बऱ्याच वर्षापासून बंद होता. मध्यंतरी लोकांच्या चर्चा, सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठपुरावा या कारणामुळे आणि विद्यमान आमदार यांनी 2-3 वेळेस इथं एसटीपी प्लॅन्टला भेट दिल्यामुळे नगर परिषदेवर वाढता दबाव असल्या कारणामुळे सध्या आजच्या स्थितीला सदर एसटीपी प्लॅन्ट हा चालू दिसतोय. याबाबत आता आम्ही पाहणी केली. शिरूर शहरामध्ये जे सांडपाणी वास्तविक निर्माण होतंय त्याच्या कित्येक तुलनेत कमी प्रमाणात हा एसटीपी प्लॅन्ट आता चालू आहे. याच्यात अजून बऱ्यापैकी प्रोसेसिंग बाकी किंवा काम होणे बाकी आहे, जेणेकरून शहरातलं सांडपाणी ते पूर्णतः स्वच्छ करून एक नदीत सोडलं जाईल किंवा त्याचा पुनर्वापर हा झाडे, बगीचा यासाठी नगर परिषदेला 100% करणं गरजेचं आहे. कारण हे पूर्ण स्वच्छ पाणी होतंय का नाही अजून ही शंका आहे याच्यात. कारण की सांडपाण्याचा जो वेग आहे शिरूर नगर परिषदेमध्ये येणारा तो जास्त आहे आणि त्या मानाने एसटीपी प्लॅन्टची कॅपॅसिटी कमी आहे. याबाबत नगर परिषदेला लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद. शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठाण, शिरूर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.